फुलांच्या चौघड्या, फुलांच्या माळांनी सजलेला पाळणा, आकर्षक रांगोळी, हजारो भक्तांची उपस्थिती, सृष्टीच्या कणाकणात आणि प्रत्येक राम भक्ताच्या मनामनात आहे श्रीरामाचे अस्तित्व. जय श्रीराम असा गजर करीत कोल्हापुरातील राजारामपुरी येथील प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा 9वा दिवस. या तिथीस भगवान विष्णूचा 7वा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. हा दिवस श्रीरामनवमी म्हणून साजरा करतात. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, माजी परिवहन सभापती व शिवसेना महिला संघटक सौ प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना उपशहरप्रमुख रघुनाथ टिपुगडे, सौ संगीता टिपुगडे यांच्या संकल्पनेतून या रामनवमी उत्सव सोहळ्याची गेल्या 8 वर्षापासून सुरुवात झाली आहे. या सोहळ्यास युवा सेना शहर प्रमुख सनराज शिंदे व विवेकानंद मित्रमंडळाचे प्रत्येक वर्षी मोलाचे सहकार्य लाभत आहे. सकाळी प्रभू श्रीरामाचा अभिषेक करण्यात आला. यानंतर दुपारी 12 वाजता पाळण्यात श्रीरामाची प्रतिमा ठेवून राम जन्माचे पाळणा गीत राम जन्मला ग सखे राम जन्मला हा श्रीरामाचा पाळणा महिला भक्तांच्या वतीनं म्हणण्यात आला. दान तुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जोडे जो. त्यानंतर आरती व श्रीरामाच्या नावाचा जयघोष व गजर करण्यात आला. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. रामनामाच्या गजराने संपूर्ण राजारामपुरी परिसर दुमदुमून गेला. भक्तांना सुंठ साखरेच्या प्रसादाचे वाटप झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सुमारे 3500 भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, शिवसेना पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महिला आघाडी, नागरिक, महिला, राजारामपुरीतील विविध संघटना व तरुण मंडळांचे पदाधिकारी, व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24. तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. काय कळलं काय? धन्यवाद.